शिंदेंना जुन्या बॉसची टोमणे मारण्याची सवय लागलेली आहे अशा शब्दांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी टू द पॉइंट टोला हाणलेला आहे। झी 24 तासच्या निवडणूक स्पेशल टू द पॉइंट या मुलाखतीमधून फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना टोमणे सम्राट म्हणत शिंदेंना सुद्धा तशी सवय लागली आहे असा टोला हाणलेला आहे। नाशिक देत नाही घेत नाही तर आईसारखी सेवा करेन असं वक्तव्य शिंदेंनी केलेलं होतं आणि त्यावर फडणवीसांनी हे भाष्य केलेलं आहे। शिंदे म्हणतात, शिंदेंनी म्हणावी ही गोष्टची शिवसेना म्हणावी, त्यांनी ही गोष्ट म्हणावी आणि त्यांनी आणखी एक, आता मी टोमणा म्हणेन किंवा काय म्हणेल, पण ते म्हणते की मी नाशिक दत्तक नाही, मी आईसारखी नाशिकची सेवा करेन। आता हा तर थेट रोग तुमच्याकडे एखाद वेळेस जुने जे त्यांचे बॉस होते त्यांची थोडी सवय लागली असेल एखादा टोमणा मारण्याची, कारण टोमणे सम्राट तर तिकडे आहेत ना। पण मला असं वाटतं ठीक आहे, निवडणुकीमध्ये इतपत मी काय सांगितलं, प्रत्येक जण देवेंद्र फडणवीस एवढा संयमी असत नाही। किती दिवस संयम पाळणार आहे देवेंद्र फडणवीस असा? कारण वारंवार तुमच्यावर ठीक आहे, आपल्याला लार्जर जर गोल पाहायचा असेल, एखादी निवडणूक, एखादी महानगरपालिका 4 सीटा हा आपलं गोलच नाही आहे। विकसित महाराष्ट्र घडवणे हे आपलं उद्दिष्ट आहे आणि म्हणून आपली टॅगलाईन काय आहे, महाराष्ट्र आता थांबणार नाही आणि तो थांबताना दिसत नाही। तर निवडणूक स्पेशल टू द पॉइंट या मुलाखतीमधून देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना टोमणे सम्राट म्हटलेलं आहे आणि त्याचबरोबर शिंदेंना सुद्धा तशी सवय लागलेली आहे असा टोलाही फडणवीसांनी हाणलेला आहे। नाशिक दत्तक घेत नाही तर आईसारखी सेवा करेन असं विधान सुद्धा शिंदेंनी केलेलं होतं आणि त्यावरच फडणवीसांनी भाष्य केलेलं आहे। तर देवेंद्र फडणवीसांनी टू द पॉइंट टोला हाणलेला आहे। शिंदेंना जुन्या बॉसचे टोमणे मारण्याची सवय लागली अशा शब्दांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी टू द पॉइंट टोला हाणलेला आहे। आज टू द पॉइंट मुलाखतीमधून अनेक विषयांवर, अनेक मुद्द्यांवर देवेंद्र फडणवीसांनी थेटपणे भाष्य केलेलं आहे। अजित पवार यांच्यावर सुद्धा त्यांनी निशाणा साधलेला आणि त्याचबरोबर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर सुद्धा त्यांनी टोला हाणत प्रतिक्रिया दिलेली आहे। शिंदेंना जुन्या बॉसची टोमणे मारण्याची सवय लागलेली आहे अशा शब्दांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी टू द पॉइंट टोला हाणलेला आहे। झी 24 तासच्या निवडणूक स्पेशल टू द पॉइंट या मुलाखतीमधून त्यांनी हे घणाघात केलेले आहेत आणि आता याला शिंदेंच्या शिवसेनेकडून काय प्रतिक्रिया दिली जाते हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे। तर या मुलाखतीमध्ये फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना टोमणे सम्राट म्हटलेलं आहे आणि शिंदेंना सुद्धा तशी सवय लागलेली आहे असंही फडणवीसांनी म्हटलेलं आहे। तर गेल्या निवडणुकीच्या धामधुमीमध्ये अनेक आरोप प्रत्यारोपाच्या फैरी आपण पाहिलेल्या आहेत। एकनाथ शिंदेंनी सुद्धा आरोप केलेले आहेत आणि या सगळ्यांवर भाष्य करत असताना देवेंद्र फडणवीसांनी जुन्या बॉसची सवय लागल्याचं म्हणत शिंदेंना टोमला मारलेला आहे। तर शिंदेंना जुन्या बॉसची टोमणे मारण्याची सवय आहे असं म्हणत त्यांनी भाष्य केलेलं आहे। नाशिक दत्तक घेत नाही तर मी त्याची आईसारखी सेवा करेन असं शिंदेंनी म्हटलेलं होतं आणि त्या संदर्भात बोलतानाच झी 24 तासच्या टू द पॉइंट या मुलाखतीमध्ये फडणवीसांनी भाष्य केलेलं आहे। तर नाशिकच्या विकासावरून केलेल्या टीकेला त्यांनी हे उत्तर दिलेलं आहे। आज नाशिकमध्ये सभा सुद्धा देवेंद्र फडणवीसांची पार पडणार आहे आणि या सभेतून सुद्धा ते कशा पद्धतीने शाब्दिक टोले हाणतात हेही पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र झी 24 तासला जी एक्सक्लुझिव्ह मुलाखत आज देवेंद्र फडणवीसांनी दिलेली आहे त्या मुलाखतीमध्ये त्यांनी अनेक महत्त्वाच्या विषयांवर भाष्य केलेलं आहे आणि त्याचबरोबर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदेंना सुद्धा टोला लगावलेला आहे। उद्धव ठाकरेंना त्यांनी टोमणे सम्राट म्हटलेलं आहे आणि त्याचबरोबर शिंदेंना सुद्धा त्यांनी तशी सवय लागल्याचं म्हटलंय। शिंदे म्हणतात, शिंदेंनी म्हणावी ही गोष्टची शिवसेना म्हणावी, त्यांनी ही गोष्ट म्हणावी आणि त्यांनी आणखी एक, आता मी टोमणा म्हणेन किंवा काय म्हणेल, पण ते म्हणते की मी नाशिक दत्तक नाही, मी आईसारखी नाशिकची सेवा करेन। आता हा तर थेट रोग तुमच्याकडे एखाद वेळेस जुने जे त्यांचे बॉस होते त्यांची थोडी सवय लागली असेल एखादा टोमणा मारण्याची, कारण टोमणे सम्राट तर तिकडे आहेत ना। पण मला असं वाटतं ठीक आहे, निवडणुकीमध्ये इतपत मी काय सांगितलं, प्रत्येक जण देवेंद्र फडणवीस एवढा संयमी असत नाही। किती दिवस संयम पाळणार आहे देवेंद्र फडणवीस असा? कारण वारंवार तुमच्यावर ठीक आहे, आपल्याला लार्जर जर गोल पाहायचा असेल, एखादी निवडणूक, एखादी महानगरपालिका 4 सीटा हा आपलं गोलच नाही आहे। विकसित महाराष्ट्र घडवणे हे आपलं उद्दिष्ट आहे आणि म्हणून आपली टॅगलाईन काय आहे, महाराष्ट्र आता थांबणार नाही आणि तो थांबताना दिसत नाही। तर मी संयमी आहे असं सुद्धा देवेंद्र फडणवीसांनी म्हणताना अधोरेखित केलेलं आहे।
प्रत्येक जण देवेंद्र फडणवीसांसारखा संयमी नसतो. मात्र ठीक आहे, निवडणुका आहेत आणि निवडणुकांमध्ये अशा पद्धतीने टीका टिप्पण्या केल्या जातात. आणि एकनाथ शिंदेंवर बोलताना त्यांनी शिंदेंना जुन्या बॉसची सवय लागली असेल एखादा टोमणा मारण्याची असं म्हणत त्यांनी शिंदेंना सुद्धा टोला हाणलेला आहे. देवेंद्र फडणवीसांनी टू द पॉइंट या मुलाखतीमधून एकनाथ शिंदेंना टोला हाणलेला आहे. शिंदेंना जुन्या बॉसची सवय असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे आणि त्याचबरोबर टोमणे सम्राट म्हणून सुद्धा त्यांनी उद्धव ठाकरेंना टोला हाणलेला आहे. आज सकाळी झी24 देवेंद्र फडणवीसांनी एक्सक्लुझिव्ह मुलाखत दिलेली आहे. महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुलाखतीमध्ये बोलत असताना अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर, विकासाच्या मुद्द्यांवर देवेंद्र फडणवीसांनी भाष्य केलेलं आहे. आणि त्याचबरोबर मित्रपक्ष असलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदेंना सुद्धा त्यांनी टोला हाणलेला आहे. शिंदेंना जुन्या बॉसचे टोमणे मारण्याची सवय लागलेली आहे अशा शब्दांमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांनी टू द पॉइंट टोला हाणलाय. तर नाशिक दत्तक घेणार नाही तर आईसारखी सेवा करेन असं विधान एकनाथ शिंदेंनी नाशिक संदर्भातल्या विकासाच्या मुद्द्यावर बोलताना केलेलं होतं. आणि याच मुद्द्यावर भाष्य करत असताना फडणवीसांनी टोला हाणलेला आहे शिंदेंना. खरं तर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धामधूम पाहायला मिळते, आरोप प्रत्यारोप होत आहेत. मात्र ज्या ठिकाणी युती नाहीये त्या ठिकाणी अशा पद्धतीने आपल्याला टीका टिप्पणी केलेली सुद्धा पाहायला मिळते. आणि या संदर्भात प्रश्न विचारले गेले असता देवेंद्र फडणवीसांनी थेट टू द पॉइंट टोला लगावलेला आहे. तर नाशिक दत्तक घेत नाही, आईसारखी सेवा करेन असं एकनाथ शिंदेंनी म्हटलेलं होतं. आणि त्यावरच फडणवीसांनी टोला लगावलेला आहे. शिंदेंना जुन्या बॉसची सवय लागल्याचं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे. आणि त्याचबरोबर त्यांनी उद्धव ठाकरेंना सुद्धा या मुलाखतीमधून लक्ष केलेलं आहे. उद्धव ठाकरेंना त्यांनी टोमणे सम्राट म्हटलेलं आहे. तर शिंदेच्या शिवसेनेच्या नेत्या शायना एनसी आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत फोनच्या माध्यमातून. आपण त्यांच्याकडून प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. शायना मॅम, आपण पाहतोय फडणवीसांनी टू द पॉइंट टोला लगावलेला आहे, हाणलेला आहे. शिंदेंना जुन्या बॉसचे टोमणे मारण्याची सवय लागली असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलेलं आहे. कसं पाहता आपण या विधानाकडे? बघा, इलेक्शनमध्ये प्रतिक्रिया असतो, काउंटर प्रतिक्रिया. मला वाटते की आमचं एकच लक्ष आहे की आम्हाला चर्चा करायचं आहे तर प्रगतीवरती. टिप्पणी, रेफरन्स टू कॉन्टॅक्ट, कधी म्हणाले, कसं म्हणाले, हे सगळं मीडियाला कटपेस्ट करू द्या. आम्हाला आमचं काम करायचं आहे आणि आमचं नेतृत्व आदरणीय एकनाथजी शिंदे नी जे काम केलं मुंबईसाठी, महाराष्ट्रासाठी, तेच घेऊन आम्हाला पुढे जायचं आहे. अगदी. पण त्यांनी जी आता प्रतिक्रिया दिली आहे ती नाशिकच्या मुद्द्यावरून दिली आहे. कारण नाशिकमध्ये एकनाथ शिंदेंनी म्हटलेलं होतं नाशिकच्या विकासासंदर्भात की मी नाशिकला दत्तक घेणार नाही तर मी त्यांची आईसारखी सेवा करेन असं त्यांनी म्हटलेलं होतं. आणि तो अप्रत्यक्ष निशाणा होता देवेंद्र फडणवीसांवर. आणि आता तोच टोला देवेंद्र फडणवीसांनी परतावून लावलेला आहे. बघा, इलेक्शन्समध्ये, स्थानिक स्वराज्यमध्ये कुठे आम्ही एकत्र, कुठे आम्ही नाही, तेव्हा आमचे नेता काय म्हणणार, तेव्हा मुख्यमंत्री काय म्हणणार, मला नाही वाटते की ह्याच्यात काय मोठी गोष्ट आहे. फक्त आमच्या नेतृत्वाने ठरवलं की आम्हाला नाशिकसाठी काय करायचं ते उजागर केलं आणि देवेंद्रजीची प्रतिक्रिया आहे. अगदी. पण ते म्हणतात की मी संयमी आहे. देवेंद्र फडणवीसांसारखे सगळे संयमी असतात असं नाही, असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे. बघा, तुम्ही पण टर्न बोलणार, हे तुम्ही एक जर्नलिस्ट आहे, कदाचित त्याप्रमाणे तुम्ही हे प्रश्न विचारतात. परंतु मला फक्त हे सांगायचं आहे की इलेक्शनच्या रॅलीच्या वेळी क्वेश्चन, काउंटर क्वेश्चन नक्कीच असणार आणि टिप्पणीवरती टिप्पणी असणार. अगदी धन्यवाद दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी.